और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 येथील कुर्ला कॅम्प चौक परिसरात धारदार शस्त्राने भोसकून सतनाम लबाना या युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली होती। पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ हिललाईन पोलिसांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेत विठ्ठलवाडी पोलिसांच्या स्वाधीन केलाय। भाजप नगरसेवक राजेश वानखेडे यांच्या कार्यालयासमोर ट्रान्सफॉर्मर जवळ ही घटना घडली। मैताचं नाव काला उर्फ सतनाम सिंग लबाना असं असून त्याच्यावर अनिस सिंग लबाना याने धारदार शस्त्राने हल्ला करून वार केल्यानं त्याचा मृत्यू झाला। स्थानिकांनी सतनाम याला तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं। घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे हे घटनास्थळी दाखल झाले। दरम्यान हिललाईन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संग्राम माळकर, पोलीस अंमलदार संदीप बर्वे, मनोज पगारे, दिलीप हायलिंगे, सलीम इनामदार आणि राहुल गायकवाड यांच्या पथकाने तात्काळ हालचाल करत आरोपीला अटक केली। त्यानंतर आरोपीला पुढील तपासणीसाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिला आहे। जुन्या वादातून हत्या करण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय। या प्रकरणी अधिक माहिती जाणून घेऊयात पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्याकडून। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडलेली आहे। यामध्ये 2 ओळखीच्या तरुणांमध्ये आपसात वाद होऊन त्यातील एका तरुणाने चाकूने त्याला भुकसलेला आहे। घटनास्थळी माहिती मिळताच त्वरित आमचे पोलीस निरीक्षक आणि तपास पथकातील अधिकारी कर्मचारी पोहोचले आणि त्यानंतर जो जखमी होता त्याला बालाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलेला आहे आणि तिथून त्याला सेंट्रल हॉस्पिटलला पाठवण्यात आलेला आहे। यातील जो मारेकरी होता याला त्वरित हिललाईन तपास पथकातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पकडलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं काम जे आहे ते विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे। या घटनेसंदर्भाने नक्की काय कारणाने त्यांच्यात भांडणं होऊन आपसात वाद होऊन त्यांची मारामारी आणि पुढचा सबसिक्वेंट जे चाकूने मारण्याची क्रिया झालेली आहे या संदर्भाने आम्ही तपास करत आहोत। याबद्दल लवकरच आम्ही माहिती प्रस्तुत करू। यामध्ये अनिस सिंग म्हणून आरोपीचे नाव आहे आणि त्याने संबंधित जो जखमी आहे त्याला चाकूने त्याला मारलेला आहे। मानेजवळ आणि पोटाजवळ त्याने चाकूने मारलेला आहे आणि पुढील तपास जे आहे ते पोलीस निरीक्षक श्री गोडसे करत आहेत। यातील जखमीचं नाव सरताज सिंग लबाना आहे। त्याला सतनाम सिंग पण असं बोललं जातं। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।